तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 वर। अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी कार्यकर्त्यांकडून अभियान सुरू। बारामतीच्या सोमेश्वर नगर परिसरातून अभियानाला सुरुवात। सहकारी संस्थांद्वारे ठराव करून चौकशीच्या मागणीचं आवाहन। मोदींनी अमेरिकेसोबत केलेला ट्रेड डील विरोधात पदयात्रा काढणार। हर्षवर्धन सकपाळांची माहिती। ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना कसा धोका यावर पत्रकार परिषद घेणार। सकपाळांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यामध्ये। केडीएमसी परिसरामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची पाहणी दौरा। 34 दिवसांपासून मधुर म्हात्रे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात नाही, तर मनपाचा कार्यक्रम असल्यानं दौऱ्यात सहभागी झालो। मधुर म्हात्रेंची माहिती। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी पूर्ण समितीकडून इन्स्टिट्यूटला क्लीन चिट मिळाल्याची माहिती। अहवाल 24 तारखेला मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार। सरकारच्या निधीपेक्षा अधिकचा निधी संशोधनावरती खर्च केल्याचं समितीचं निरीक्षण। मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली होती चौकशीची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेतून जागा घेण्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। स्वीकृत नगरसेवकांबाबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। पदाधिकारी आणि राज ठाकरे बसून निर्णय घेतील। अभ्यंकरांची प्रतिक्रिया। बारामती सत्र न्यायालयामध्ये भिगवण अपहरण प्रकरणातील मुलीचा जबाब नोंदवला। आईकडे जाण्यास मुलीचा नकार। मुलीवर दबाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप। बीडच्या परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या ताब्यामध्ये आलेले आहेत। एका कामासाठी तहसीलदारानं 50,000च्या लाचेची मागणी केली होती। बीड एसीबीकडून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। मंत्री जिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई। सचिव रामदास गाडे अन्नाने औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त। जिरवाळांकडून गाडेला मूळ विभागात पाठवण्याचे आदेश। मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये गाडेवर आरोप। मंत्रालयामध्ये लाच प्रकरणामध्ये मंत्री जिरवाळांचा लिपिक राजू डेरिंगेला जामीन। एसीबीच्या विशेष कोर्टाकडून राजू डेरिंगेला जामीन मंजूर। आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 वर। राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार। सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टात उद्या सुनावणी, तर सकाळी मुंबई विमानतळावर भाजप आंदोलन करणार। राहुल गांधी मुंबईत आल्यावर त्यांना सडेतोड उत्तर देणार। भाजपच्या नगरसेविका अक्षता टेंडुलकर यांचा इशारा। दिल्लीत एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद। परवानगी न घेता पुतळा बसवल्यानं प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद। मराठा क्रांती मोर्चाच्या ग्रामस्थांना पाठिंबा, तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं फोनवरून शिवप्रेमींना आश्वासन। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा निकटवर्तीय संतोष शेलारांचा जामीन नाकारला। विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाचा निर्णय। अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विविध आरोप। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 2,000 रुपयांची, तर चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,59,135 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,57,000 रुपयांवरती 500 रुपयांवरती सध्या पोहोचलेले आहेत। गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध दरवाढ लागू करण्यात आले। खरेदी दरामध्ये 1, तर विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ आहे। गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांचा निर्णय आहे। कोल्हापुरातील दुग्ध व्यवसायावरती याचा परिणाम होईल। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हरित लवादाचा मोठा दिलासा आहे। पुढील सुनावणीपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम असेल। 6 एप्रिलपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवर स्थगिती असणार आहे। परभणीच्या सहजपूर जवळा येथे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार आहे। तत्पूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड केली जाते। शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मोजणीला विरोध होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगानं पत्र दिलं आहे।